पोलिसांची तत्पर कारवाई, 4 गोवंशीय बैलांना जीवनदान, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 4 गोवंशीय बैलांची सुटका करून त्यांना जीवनदान देत पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई शनिवारी सायंकाळी गस्ती दरम्यान करण्यात आली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस पथक पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की सांगळूद ते बोरगाव मंजू दरम्यान 2 इसम गोवंशीय बैलाची कत्तल करण्याच्या उद्देशानं ग्राम धोतर्डी मार्गे बैल हाकत घेऊन येत आहेत। त्यानुसार ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस कर्मचारी शेखर कोदरे व अक्षय देशमुख यांनी धोतर्डी येथील रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला। दरम्यान 2 इसम 4 बैलांना एकमेकांच्या मानेस आखूड दोरीनं बांधून निर्दयीपणे मारहाण करत आणताना आढळले। त्यांना थांबून चौकशी केली असता त्यांची नावं शेख आवेश, शेख युनुस आणि प्रमोद चव्हाटे अशी असल्याचं निष्पन्न झाले। पुढील चौकशीत सदर बैल हे बोरगाव मंजू येथील रहीम कुरेशी व सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांची असून कत्तलीसाठी आणल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी 4ही बैल ताब्यात घेतले। त्यांनी अंदाजे एकूण किंमत 1,65,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। बैलांना निर्दयतेनं मारहाण करून एकमेकांना घट्ट बांधून कत्तलीसाठी नेत असल्याचं तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 1995 मधील कलम 5(अ)(ब) 9 तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 मधील कलम 11(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस कर्मचारी शेखर कोदरे यांच्या फिर्यादीवरून शेख आवेश, शेख युनुस, प्रमोद चव्हाटे, रहीम कुरेशी आणि सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, ज्ञानेश्वर लांडे, पोलीस अंमलदार शेख कोदरे, अक्षय देशमुख, सैनिक रामहरी नागे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.